आपल्या शरीरामध्ये कुठेही काही बिघाड झाला तर त्याची लक्षणं आपल्या शरीरावर दिसून येतात। त्याच प्रकारे लिव्हरच्या कार्यामध्ये जर काही बिघाड झाला असेल, लिव्हरच्या कार्यक्षमतेवर जर काही परिणाम झाला असेल तर त्याचे लक्षणं सुद्धा आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येतात। आणि ही लक्षणं ओळखणं फार गरजेचं आहे, कारण लिव्हर जे आहे हे 70% डॅमेज झाल्यानंतरच लक्षणं दाखवतो। मात्र चांगली गोष्ट ही आहे की लिव्हर 90% जरी डॅमेज झालं तरी त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते पूर्णतः नॉर्मल होऊ शकतं। मात्र त्यासाठी आपल्याला वेळीच त्याची लक्षणं ओळखणं, वेळीच इन्व्हेस्टिगेशन होणं, ट्रीटमेंट घेणं, काळजी घेणं फार गरजेचं आहे। तर लिव्हर बिघडण्याची जी लक्षणं आहे ती मोस्टली आपल्या पायावर दिसून येतात। तर ज्यामध्ये पायावर लाल जांभळट कलरचे असे डॉट पायावर दिसून येतात। तर असं काही लक्षण असेल तर हे डायबेटिक न्यूरोपॅथीचे वगैरे पण लक्षणं असतात। आता अशा प्रकारचं काही लक्षण असेल तर समजून जायचं आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट करण्याची गरज आहे। दुसरं लक्षण हे आहे की पायांवर खालच्या बाजूला म्हणजे टोंगण्याच्या खाली मोस्टली मागच्या बाजूला स्पायडर्स वेन दिसतात, म्हणजेच स्पायडरच्या जाळ्यासारखे आपल्या रक्तवाहिन्यांचं जाळं आपल्याला दिसून येतो। तर अशा प्रकारची लक्षणं दिसली तर आपल्याला डॉक्टरकडे दाखवण्याची गरज आहे। तिसरं लक्षण हे आहे की आपल्या तळव्याला, पायाच्या तळव्याला खाज येत राहते। आता एखाद्या वेळेला जस्ट ॲलर्जिक खाज असेल तर मेडिसिन घेतली, अँटीहिस्टॅमिनिक किंवा मेडिसिन घेतली तर ती खाज बरी होऊन जाते आणि परत खाज येत नाही। मात्र लिव्हरचं कार्य बिघडल्यावर जी खाज येते त्यामध्ये आपण कितीही मेडिसिन घेतलं तात्पुरतं बरं वाटतं आणि मेडिसिन जर नाही घेतलं तर खाज कंटिन्यू येत राहते। अशा वेळेला समजून जायचं की हे लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड आहे। चौथं लक्षण हे आहे की पायांवर सुजन येते। पायांवर सुजन येणं हे किडनी आणि हार्टच्या फंक्शनमध्ये बिघाड झाल्याचं ही एक लक्षण आहे। त्यामुळे पायावर सुजन आली म्हणजे आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे। मात्र जर ही सुजन पिटिंग इडिमा असेल, इडिमा म्हणजे सुजन, पिटिंग मीन्स जर त्यावर आपण अंगठा प्रेस केला तर तिथे खड्डा पडतो आणि मग तो खड्डा काही वेळाने नॉर्मल होऊन जातो। अशा प्रकारच्या सुजनला पिटिंग इडिमा म्हणतात। अशी सुजन जर पायावर असेल तर हे लिव्हर बिघडण्याचं एक लक्षण आहे। लक्षण आहे की पायांमध्ये आग होत राहते, ज्यांचे तळवे सारखे जळजळ करत राहतात। हे डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये पण होतो। ज्यांना बरेच वर्ष झाले डायबिटीज असणाऱ्या लोकांना नर्व्स डॅमेज झाल्यामुळे आग होत राहते। मात्र जास्ती प्रमाणात पायामध्ये आग होणं हे एक लिव्हरचं कार्य बिघडण्याचं सुद्धा एक लक्षण आहे। त्यामुळे अशा प्रकारची काही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरला कन्सल्ट करणं फार गरजेचं आहे आणि वेळेस काळजी घेणं फार गरजेचं आहे।